जय भीम. आजचा दिवस प्रत्येकाच्या मनात, प्रत्येकाच्या मेंदूत, सगळीकडे असं म्हणतात, एकच नांद निनादतो आहे, तो म्हणजे जय भीम. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीचा दिवस. जय भीम सहजतेनं स्वाभाविकरित्या तोंडातून निघणं होणारच तसं. परंतु याच नावाचा एक चित्रपट जय भीम काही वर्षांपूर्वी आलेला, दक्षिणेतून आलेला, खूप अर्थपूर्ण होता. आज का तो आठवतोय मला? त्याचं कारण आहे, त्या चित्रपटात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तसं पाहायला गेलं ना कुठेही नव्हते. मात्र त्या चित्रपटातला अन्यायाविरोधातला तो संघर्ष, प्रत्येक प्रसंग, प्रत्येक संवाद हा मांडत होता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार, आंबेडकरवाद. त्यामुळेच त्या चित्रपटाचं जय भीम हे नाव सार्थ होत. तसंच आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीच्या दिवशी चैत्यभूमीच्या जवळ हा जो समुद्र, मागे उसळत्या लाटा तुम्हाला दिसतायत ना, याच लाटा, हाच समुद्र, याच शेजारच्या चैत्यभूमीला रोजच वंदन करत असतो. 24ही तास या लाटा जातात तिकडे, नमन करतात, वंदन करतात बाबासाहेबांना, चैत्यभूमीला. त्याच समुद्राशेजारी बसून आज बाबासाहेबांच्या जयंतीच्या दिवशी आपल्याला हे जे पुस्तक ठेवलंय ना मध्ये, काव्य संग्रह तारोबाहेर, आणि या कविता ज्यांनी लिहिल्यात, 58 कविता आहेत. ते माझे मित्र, तरुण मित्र, पत्रकार आहेत, ते सागर गोतपागर. त्यांचा हा तारोबाहेर हा जो कविता संग्रह आहे, त्याच्यावर आपल्याला त्यांच्याशी गप्पा मारायच्या. म्हणजे सागर, तुमच्या कविता वाचताना, हा कविता संग्रह पाहताना, अनुभवताना मला जय भीम चित्रपट का आठवला? कारण यातही थेट तशी बाबासाहेबांवरची कविता नाही, मात्र प्रत्येक कविता जे बोलते, जे मांडते, मग अगदी त्यो हाय आपला देव, त्यात ठीक आहे, त्यात भीम जयंती आहे, मात्र डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर किंवा आंबेडकर अशा शब्द नाही मला दिसला, कुठच्याच कवितेत नाही दिसला खरं तर. मग मी मराठी अस्मिता वाचली, आम्हीच, राम अल्ला तुम्ही अयोध्या सोडा, शेतीची व्याख्या, मनाला भावणारी कविता, बाप, संविधान, बातमीनं, भटके विमुक्त, माय, एक नाही 58 कविता. त्यातल्या निवडक 10 कवितांवर मला बोलायचं आहे की या पुस्तकात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे शब्द नाही दिसणार तुम्हाला, मात्र त्या जय भीम, माफ करा, जय भीम चित्रपटासारखंच तुम्हाला यात सुद्धा प्रत्येक शब्दांमधून, या कवितांमधल्या भावनांमधून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, बाबासाहेबांचे विचार, आंबेडकरवाद मात्र दिसेल. हे ठरवून झालं? ठरवून असं झालेलं नाही, परंतु मी लहानपणापासून जे आयुष्य जगलो आणि कामाच्या निमित्तानं जे फिरलो, ज्या समस्या बघितल्या, अगदी चांदा ते बांदा म्हणावं अशा प्रकारे मी संपूर्ण महाराष्ट्र फिरलेलो आहे. आणि त्यावेळी जे जे सुचलेलं आहे ते कवितेमध्ये मांडत गेलो. जे क्लिक झालं, काही समस्या क्लिक झाल्या, काही चांगल्या गोष्टी ग्रामीण आदिवासी भागातल्या दिसल्या, भटक्या विमुक्तांच्या दिसल्या, हे मी मांडत गेलो. आणि हा कविता संग्रह आकारास आला. जवळपास 20 ते 25 वर्षांचा जो अनुभव होता, त्या अनुभवातनं हा कविता संग्रह खरं तर साकारलेला आहे. आपण एकेका कवितेवर बोलूया. 58 कविता तर घेऊ शकत नाही, मात्र 10 निवडक कविता यातल्या ज्या मला भावल्या. अर्थात मी कवी आहेत ते सागर गोतपागर, माझे मित्र, त्यांनाही विचारलं आणि त्यात अशा 10 कविता आपण त्यावर, म्हणजे पहिली जी कविता आहे ना, कारण आज आंबेडकर जयंतीचा दिवस आहे, भीम जयंतीचा उल्लेख आहे या कवितेत, त्याविषयी एक तर तुम्ही काही ओळी तरी वाचाव्या असं मला वाटतं. वाचतो. प्रत्येक कवितेची आपण असं करूया आणि तुम्हीच ते मांडा. हो.
त्या कवितेमागचा भाव, तुमच्या मनातील भावना त्या लोकांसमोर गेल्या पाहिजेत. अ, बौद्ध समाज जर पूर्वाश्रमीचा महार समाज जो आहे तर त्या समाजाकडं बघताना आज एक असं सांगितलं जातं की आरक्षणाचा लाभ मिळाल्यामुळं हा समाज जो आहे तो प्रगतीपथावरती आहे. पण खरं बघितलं तर केवळ आरक्षणामुळेच हा समाज प्रगतीपथावरती आहे असं अजिबात नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे शिक्षणाचं बाळकडू जे आहे आंबेडकरी कुटुंबाच्या ज्या घराघरामध्ये पोहोचवलं त्याचा परिपाक म्हणून खरं तर हा समाज जो आहे तो प्रगतीपथावरती आहे. आणि मग माझ्याच कुटुंबामध्ये म्हणजे एकेकाळी माझ्या कुटुंबामध्ये माझे आजोबा शिकलेले नाहीत, माझे आई वडील शिकलेले नाहीत. माझ्या कुटुंबात शिकलेला, लिहिणारा, वाचणारा मी पहिला माणूस आहे, पहिली पिढी आहे माझी. आणि मग कविता ही कविता मी लिहिली की त्यो आहे आपला देव. भिंतीकडे बोट दाखवत एकदा आजा म्हणाला होता, त्यो बघ त्यो आहे आपला देव. 6 डिसेंबर असो वा 14 एप्रिल, आजा आणायचा झेंडूच्या फुलांचे पिवळे धमक 2 हार. शुभ्र वस्त्रावर भिंतीवरचे 2 फोटो मांडून पेटवायचा मेणबत्ती आमच्या काळवंडलेल्या कौलाच्या घरात. दरवर्षी शाळेचा निकाल लागला की त्या झेंडूच्या फुलांप्रमाणेच न चुकता तो आणायचा. पास झाल्यावर वाटायला पेढे, नव्या वर्षाला पाटी, पेन्सिल, पुस्तक, वही, गटारावर औषध मारून मिळालेल्या तुटपुंजा पगारातून. क्या बात. म्हणजे पहा, मी जे म्हणालो ना की आंबेडकर वाद, आंबेडकर शब्द नसेल, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्या महापुरुषाचं नाव नसेल या कवितांमध्ये, मात्र आंबेडकरवाद या कवितेतल्या प्रत्येक भावनेत, प्रत्येक संकल्पनेत मला दिसतोय. त्यातही शेवट पहा ना, उद्या पुन्हा भीमजयंतीचा दिवस उजाडतोय, उद्या पुन्हा भीमजयंतीचा दिवस उजाडतोय. कौलाच्या काळवंडलेल्या घराच्या जागेवर उभ्या राहिलेल्या नव्या भिंतीकडे बोट दाखवत मी सज्ज झालोय माझ्या लेकराला सांगायला, बाळा त्यो बघ त्योच आपला देव आहे, त्योच आपला देव आहे. म्हणजे सागर, एक एक कविता तुमची यातली, मला वाटतं की आपण पुढची कविता घेतली पाहिजे. मुखपृष्ठ जे तुम्ही पाहताय, हे मुखपृष्ठ जे आहे, मला वाटतं जलरंगात कुणी हे तयार केलं? गोपाळ गंगावणे चित्रकार आहेत, हो त्यांनी ते मुखपृष्ठ साकारलेलं आहे. हो हो. हे मुखपृष्ठ ज्या कवितेवर आहे, ती कविता त्यातला एक कडवं तरी तुम्ही सादर करा. दाढी पाहिली की नावाची कविता आहे. हो हो. हनुवटी खाली वाढलेल्या वितभर दाढीतील रंगवलेल्या भगव्या केसांबरोबर तुमच्या मनात फुटतात संशयाचे असंख्य बॉम्ब. ज्याच्या स्फोटानं उद्ध्वस्त होतो इथला रायगड, कुतुब मिनार, गंगा, सिंधू, चंद्रभागा, बुद्धगया, काशी आणि साबरमती सुद्धा. पण दाढी पाहिली की मला आठवतो उस्मानभय आणि घरी कुंकू लावून घेताना सन्मानानं मान पुढं केलेली, डोळ्यात पांढरं फूल पडलेली भाभी, जी चढवायची अख्ख्या गल्लीच्या मजारवर मायेची चादर, प्रेमानं बांधायची आमच्या हातावर अजमेरच्या दर्ग्यातून आणलेला रंगीत धागा. दाढी पाहिली की मला आठवतो गावदेव करताना बापानं न चुकता गावातल्या पिराला फोडलेला शेंडीचा क्या नारळ. बात. म्हणजे दाढीपासून शेंडीपर्यंत आणि आपल्या गावगाड्यात, गावखेड्यात आणि खरं तर शहरांमध्ये सुद्धा जे वास्तव आहे ना, एक असं विणलेलं, विविधतेनं विणलेलं हे वस्त्र आहे. वेगवेगळे धागे यात एकत्र आल्यात, वेगवेगळे रंग यात एकत्र आलेत या एका कवितेतून. म्हणजे सागर, खरोखर मी म्हणाला मगाशी तुम्हाला म्हणालो की मनाला भावलेली ही कविता. यानंतर पुढची जी कविता मला आणखी तुम्हाला सांगायची आहे यातली, मराठी अस्मिता. मुंबईत बसलो आहे आपण, चैत्यभूमी आहे माझ्या उजवीकडे, माझ्या समोर बाळासाहेब ठाकरे, हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय स्मारक आहे. भिंत आहे समोर, ती वास्तू मला दिसते जी नव्यानं बनवली जाते. त्याच्या पलीकडे शिवतीर्थ, शिवाजी पार्क मैदान, म्हणजे मराठी अस्मितेचे 2 मानबिंदू, म्हणजे चैत्यभूमी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची, शिवाजी पार्कवर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आणि आधुनिक राजकारणातील मराठी अस्मितेचा ज्यांनी जागवली ते बाळासाहेब ठाकरेंचं राष्ट्रीय स्मारक.
म्हणजे मराठी अस्मिता ती कविता झालीच पाहिजे. सागर, मराठी अस्मिता भेटते मला इथल्या प्रत्येक गेटला. मराठी अस्मिता भेटते मला इथल्या प्रत्येक गेटला. सॅल्यूट मारत उभी आहे येईल त्या शेटला. हिमालयाच्या संरक्षणाला सह्याद्रीची ढाल होती. आजच्या गुजरात एक्सप्रेसमध्ये मराठी हमाल होती. मराठी मावळ्यांची दिल्लीवर नजर होती. आदिलशाही मोगलाई झरझर मागे सरत होती. येईल तो मराठीला घालायाचा मुजरा. आज हॉटेलात मावळ्यांच्या टिपेसाठी नजरा. पुढचं जे आहे, पुढचं म्हणजे मराठी अस्मिता ज्यांच्या मनामनात आणि घराघरात बाबासाहेब आहेत, शिवाजी महाराज आहेत, त्या प्रत्येकानं आपल्या मनात आणि मेंदूत गोंदवावं असं आहे. मुंबईचे शिलेदार झोपडीत खंगतात. मुंबईचे शिलेदार झोपडीत खंगतात. चार भिंतीची स्वप्न दररोज भंगतात. मराठी माणूस झाला मुंबईत नागवा. मराठी माणूस झाला मुंबईत नागवा. चला पुन्हा फडकवू मुंबईत भगवा. चला पुन्हा फडकवू मुंबईत भगवा. म्हणजे सागर, एक एक शब्द तुमचे मनातून आलेले आणि मनाला भिडणारे शब्द आहेत. आम्हीच, आता मराठी अस्मिता झाल्यावर आम्हीच, मी पेक्षा आम्हीच मध्ये जे बळ असतं ना, आम्हीच राबायचं शेतात, गाळायचा घाम, शिंपडायचं रक्त आणि झिजायचंच फक्त. आम्हीच पिकवायचा ऊस, उजवायची कूस काळ्या आईची. तुम्ही मात्र काचेच्या आलिशान बंगल्यात बसून सुर के पिओ म्हणत घोटायचा चहा आणि ठरवायचा दर आमच्या जिंदगीचा. शेवटाकडे तुम्ही जा. अशा वक्ताला बाप माझा ठरवतो करायचं युद्ध. अशा वक्ताला बाप माझा ठरवतो करायचं युद्ध. पण त्याच्या हातातली तलवार हिसकावतो बुद्ध. त्याच्या हातातली तलवार हिसकावतो बुद्ध. वाह, क्या बात आहे, वा वा वा. आणि अर्थातच म्हणजे तारबाहेर सागर गोत पागरांच्या मनात आहे ना, बाप. एक नाही, दोन नाही, तीन तीन कविता आहेत. खरं तर दोन बाप या यानेच आहेत. त्यातली एक कविता तुमची आवडती, तुम्ही मांडावी. या कवितेची पार्श्वभूमी सर तुम्हाला थोडक्यात सांगतो. माझे आई माझी शेतमजूर, भांगलणीचं काम करायची. सुरुवातीच्या काळामध्ये रस्ते झाडायची आणि त्याच्यातनं आणि बाप गौंड्याच्या हाताखाली जो माल कालवायचा, विटा द्यायच्या, हे काम करायचे. आणि त्यांच्या डोक्यात एक निर्धार होता. म्हणजे मुंबईवरून आजोबांचं पत्र गावाकडे आलं की शेजाऱ्याला बोलवायला लागायचं. म्हणजे जे तराळ अंतराळमध्ये जे शंकरराव खरातांनी जे मांडलं, तशी सेम परिस्थिती माझ्या घरात होती. पण त्याने एक निर्धार केला होता की आमच्यावर जे दिवस आलेले आहेत ते दिवस आम्ही पोरांवरती अजिबात येऊ देणार नाही. सर, खरं तर मला त्यांचं जे वाक्य आहे ना, बाबासाहेब जे म्हणाले की मी हिंदू म्हणून जन्माला आलो पण हिंदू म्हणून मरणार नाही, त्या ताकदीचंच वाक्य मला आईबापाचं हे वाक्य जाणवतं. आणि मग वडील मी विद्यापीठात शिकायला असताना पैसे पाठवायचे. पैसे मजुरीच्या पैशातनं पैसे, कामातनं पैसे पाठवायचे. आणि ते पैसे मी एकदा कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठाच्या सायबर चौकातल्या ATM मध्ये ते पैसे काढले आणि ते नोट बाहेर आली विथड्रॉल केल्यावरती. आणि मला ती कविता सुचलेली आहे. ती कविता तुम्ही सादर करा. वास बापाच्या घामाचा येत नाही आता नोटला. वास बापाच्या घामाचा येत नाही आता नोटला. ATM मशनीतून ती येते माझ्या भेटीला. त्या नोट पायी तेज सार रगात आटत. त्या नोट पायी तेज सार रगात आटत. बटन विथड्रॉलचं दाबता माझं काळीज फाटत. हातामध्ये खुरप डोई वैरणीचा बिंडा. हातामध्ये खुरप डोई वैरणीचा बिंडा. बघा कसा दिसतोय बाप माझा राजबिंडा. फोनवर बाप माझा हेच पुसत राही. फोनवर बाप माझा हेच पुसत राही. तुझ्या डिग्रीच्या कागदानं माझी चूल का पेटत नाही. वाटत कधी मधी आपुली बी असावी एक स्वप्न सुंदरी. वाटत कधी मधी आपुली बी असावी एक स्वप्न सुंदरी. घेऊन गुलाब फुलं तिच्या मागून फिरावं. बागेतल्या भेटीत तिच्या मिठीत शिरावं. तिच्या डोळ्यातल्या काजळावं मी हो हळूच जळावं. तिच्या यौवनावर माझं यौवन पाजळावं. पण ATMच्या स्क्रीनवर
बॅलन्स घामाचा पाहतो, तिचा बागतला चेहरा माझ्या बागत वागत. वा वा वा. एटीएमच्या स्क्रीनवर बॅलन्स घामाचा पाहतो, तिच्या बागतला चेहरा माझ्या बागत वाटत. म्हणजे प्रेसीच्या चेहऱ्यात बाचा चेहरा आठवून. आणि आजकाल नोटांना बाच्या घामांचा वास येत नाही, मात्र बा शेवटी मनात आहे. 3 कविता आहेत, एक 2 बाप या नावानेच आहेत या शीर्षकानेच, आणि एक बापाची कविता पण आहे. एवढं एक वेगळं स्थान, म्हणजे तुम्ही सुरुवातीला ते मांडलं. आणि खरोखर हे असं असतं ना की आपल्याला घडवणारे आई बाप. पुढची जी कविता मला वाटतं की पत्रकार आहोत आपण, सागर गोतपागर हे सुद्धा, म्हणजे ज्या पत्रकारितेचं मी खूपच पुरस्कर्ता आहे. पत्रकारांना पत्रकारिता कशी करावी, तर आपली माती आपल्या मातीशी इमान राखणारी, आपली माती आणि आपल्या मातीशी आणि आपल्या मातीतल्या माणसांची इमान राखणारी सागर गोतपागर त्या तरुण पत्रकार मित्रांपैकी एक आहेत. ती कविता झालीच पाहिजे बातमीने, 111 पानावर आहे ती. कवीनं खरं तर कवितेपेक्षा जास्त बोलू नये हे प्रमाण पाळून मी डायरेक्ट कविता तुम्हाला ऐकवतो. मला वाटतं पूर्ण आपल्याला ऐकवता नाही येणार कदाचित, मात्र त्यातला काही महत्वाचा भाग आणि शेवट हा. तो मात्र झाला पाहिजे. शेवट तुम्ही घ्या, मी सुरुवात करतो. हो चालेल. हा. बातमीने फक्त मिरवू नये सुटाबुटात, वा. बातमीने फक्त मिरवू नये सुटाबुटात, उपेक्षितांचा आवाज बनून तिने हिंडावे डोंगर दऱ्या खोऱ्यात, तिने तुडवावी खडकाळ पाऊलवाट, मध्येच येणाऱ्या नदीतून जीव मुठीत घेऊन चालणाऱ्या लोकांमध्ये तिने मिसळावे, बातमीने लोकांचे रक्त होऊन उसळावे, बातमीने सहन करावी चपलेत घुसलेल्या काट्याची बोचरी वेदना, तिने जागृत करावी लोकांची संवेदना. ही सुरुवात जी आहे ना, तुम्ही पूर्ण कविता सागर गोतपागर यांचा तारोबाहेर हा जो कविता संग्रह आहे तो तुम्ही विकत घेऊन, या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मी त्यांनी जेव्हा ते ॲमेझॉनवर उपलब्ध करतील किंवा इतर काही असेल ते लिंक सुद्धा देणार आहे. तुम्ही यूट्यूबवर जरी कविता हा कार्यक्रम पाहत असाल, ऐकत असाल तर डिस्क्रिप्शन तपासा. फेसबुकवर पाहत असाल तर तिथं सुद्धा मी त्याची लिंक देणार आहे. हा कविता संग्रह तुम्ही विकत घेऊन, जर पत्रकार असाल नसाल तरी सुद्धा ही कविता नक्कीच तुम्ही हे करा. म्हणजे सागर पुढे जे लिहितात आहे ना, खूप महत्वाचं आहे ते. बातमीनं कार्यरत राहावं सतत, बातमीनं कार्यरत राहावं सतत, बातमीनं ठोकावी आरोळी संसदेच्या दिशेनं, बातमीनं ठोकावी आरोळी संसदेच्या दिशेनं, कागदावरचा कायदा आणावा जमिनीवर, कागदावरचा कायदा आणावा जमिनीवर, बातमीनं दाखवू नये भोंदूंचा चमत्कार. पत्रकारांसाठी खूप महत्वाचं आहे. बातमीनं दाखवू नये भोंदूंचा चमत्कार, होऊ देऊ नये जाहिरातीच्या बदल्यात, जाहिरातीच्या बदल्यात होऊ देऊ नये जाहिरातीच्या बदल्यात स्वतःवर सामूहिक बलात्कार, होऊ देऊ नये जाहिरातीच्या बदल्यात स्वतःवर म्हणजे बातमीवर सामूहिक बलात्कार, बातमीनं सदैव धरावी सत्याची कास, बातमीनं सदैव धरावी सत्याची कास, तिनं व्हावा लोकशाहीचा श्वास. काय लिहिताय तुम्ही सागर, काय लिहिलंय तुम्ही खरोखरच. भटके विमुक्त ही एक कविता आहे. म्हणजे आंबेडकरवाद प्रत्येक कवितेतून, प्रत्येक कवितेतल्या शब्दांमधून, त्या कवितेमागच्या सागरच्या भावनांमधून अभिव्यक्त होतो आहे. आणि मला जय भीम चित्रपटाची आठवण करून देतोय, ते काय मी उगाच म्हणत नाही. भटके विमुक्त जेव्हा गावखेड्यामध्ये मला दिसायचे, पिंगळा दिसायचा, बहुरूपी दिसायचा पहाटेला येणारा, ते गावामधनं हद्दपार झालेले आहेत. आणि जेव्हा मी आता मुंबईमध्ये फिरतोय तेव्हा पुलाच्या कडेला सिग्नलवरती हे सगळे बहुरूपी पिंगळा जोशी हे सगळे लोक मला दिसतात. आणि जेव्हा ह्या लोकांकडे मी पुलाखाली झोपलेले असताना बघतोय तेव्हा मला ही कविता सुचलेली आहे. गल्या आणि बल्याने
माकडीच्या माळावरून हुसकावलेले माकडवाला, बाळ्या डोंबारी, दरवेशी, गारुडी, डवरी गोसावी हल्ली भेटतात एकमेकांना कुठल्या तरी स्मार्ट सिटीतल्या लाल झालेल्या सिग्नलच्या काही मिनिटांच्या सुगीत. क्या बात. समजते खुशाली पुलाखाली गटाराच्या कडेला फुटपाथवर वाढत असलेल्या लेकरा बाळांची. बहुरूपी येणाऱ्या जाणाऱ्या गाड्यांच्या रांगेतून वाट काढून कावरा बावरा होत घुसतो शहरातल्या गल्ल्यांमध्ये. दुःख लपवत बंद पडलेल्या चुलीत मोटार घालून पत्र्यावर ऊस लावल्याचे किस्से सांगून पसरलेल्या हातात बघू लागतो घरात उपाशी पोरांचं भविष्य. आणि मग या कवितेचा शेवट असा आहे की स्ट्रीट लाईटच्या उजेडानं. त्याच्या आधीचा पेन घ्या तुम्ही, फाटक्या पैरणीपासून घ्यावा असं मला वाटतं. फाटक्या पैरणीने ऐरणीवर घाव घालणारा घिसाडी आहे चिंताग्रस्त. फाटक्या पैरणीने ऐरणीवर घाव घालणारा घिसाडी आहे चिंताग्रस्त. स्ट्रीट लाईटीच्या उजेडानं गोंधळलेला पिंगळा पाहत राहतो वाट तांबडं फुटण्याची. काय काय लिहिलंय हो. पारध्याची तमिना जगनू चरण्या शोधत राहतात चिल्ल्या पिल्ल्यांना महाकाय पृथ्वीवर 4 पावलं जागा. तुम्हाला सांगतो शेवट तर मनाला भेटतोच आहे, मात्र पहिल्या त्यातलं जे काही ओळी आहेत ना, यंकू माकडवाला, बाळ्या डोंबारी, दरवेशी, गारुडी, डवरी गोसावी हल्ली भेटतात एकमेकांना कुठल्या तरी स्मार्ट सिटीतल्या लाल झालेल्या सिग्नलच्या काही मिनिटांच्या सुगीत. म्हणजे मला शब्द नाहीयेत. म्हणजे सुगीमध्ये सर जर आपण बघितलं ना तर गावाकडची जी सुगी हो होती ना. आता बघतोय आपण की सुगीच संपलेली आहे. आणि गावाकडं म्हणजे मी लहान असताना जेव्हा भांगलण करायची आई माझी, तर त्यावेळी आम्हाला वेगवेगळे तण पण दिसायचं. हो. इदरा दिसायचा, हराळी दिसायची, कुरडू दिसायचं. आज जर तुम्ही गावात गेला तर तुम्हाला हे गवत सुद्धा दिसणार नाही. म्हणजे हे गवत सुद्धा नष्ट झालं आणि ते गवत हे शेळ्या खायच्या, हो, म्हैशी खायच्या आणि मग हे सगळं रुटीन असायचं. पण आज जर शिवारात गेला तर तुम्हाला सूर्यफुलाचा तो जो सुगंध आहे तो अजिबात दिसणार नाही. तुम्हाला कीटकनाशकाचा वास दिसेल. हे सगळं जे बदलत चाललेलं आहे, गावचं जे स्वरूप बदललंय, गावचा शिवार बदललेला आहे, ते सगळं बदल टिपण्याचा प्रयत्न या काव्यसंग्रहामध्ये मी केलेला आहे. आणि सर्वात महत्वाचं काय पाहणं, आंबेडकरवाद का मी म्हणतोय सारखं. आंबेडकर हा शब्दही नाही हो या एकाही कवितेत, तरी का म्हणतोय मी. आणि जय भीम चित्रपटाची आठवण का करून देतो. गावची हरवलेली सुगी पूर्वीची तरी सुद्धा तिकडे आहे म्हणा, परंतु शेळ्यांना खाण्यासाठीही उरलेलं नाही. ही जी संवेदनशीलता असते ना, आणि तिथं मला भावते मग ती लाल सिग्नलचं काही मिनिटांची सुगी. खरोखरच काय म्हणजे तुम्हाला वाटलं असेल ना, काय बापावरच्या 3 कविता, 2 बाप नावाच्या, एक बापाची कविता. माय कुठे आहे? मला वाटतं मायनेच शेवट केलाय तुम्ही. हा. अर्थात ती कविता आधी आणि शेवट मात्र आंबेडकर जयंती आहे. बाबासाहेबांनी आपल्याला संविधान दिलं, त्यामुळे संविधान नावाची एक कविता, मात्र माय ती कविता. माय, तू उसाच्या सरीत पाचट वडत असताना, बा भर पावसात भुकेजलेल्या जनावरांना कुठल्या तरी रानाच्या तुकड्यात चारत असताना, आजी, तू नातवाच्या चिंतेच्या तंद्रीत तांदळातील खडे बाजूला काढत असताना, प्रिय बायको, तू भुकेजलेल्या आपल्या तान्ह्याला दूध पाजत खूप दिवस त्याचा बाप का आला नाही म्हणून वाटेला डोळा लावलेला असताना, इकडून कवाबी खबर येऊ शकते तुमच्या पोराला त्यांनी भोकसला. तेव्हा अजिबात डगमगू नका. चितेच्या आगीबरोबर पोरगा, नातू, नवरा, बापाचे दुःख संपवा. पुन्हा एकदा पदर खोचून, टापरी बांधून, आवळलेली मूठ निळ्या आभाळाच्या दिशेने फैलावत या जातीयवाद्यांविरोधात लढायला माझ्या छोट्या सैनिकाला
घडवायला सुरुवात करा. पुन्हा एकदा पदर खोचून टापरी बांधून आवळलेली मूठ निळ्या आभाळाच्या दिशेनं फैलावत या जातीवाद्यांविरोधात लढायला छोट्या सैनिकाला घडवायला सुरुवात करा. म्हणजे आंबेडकरवाद निळ्या आभाळाच्या दिशेनं मूठ वळलेली ती फैलावत पुन्हा एकदा नव्या सैनिकांना घडवायला, जातीयवादाविरोधात लढायला. सागर, आता शेवटाकडे आलो आपण, समारोप करूया. 100व्या पानावरची संविधान कविता. म्हणजे ही कविता कमी शब्दात किती मोठा आशय व्यक्त करते पहा. 100वा पान. Yes. तू आणि मी व्हावं रवी, तू आणि मी व्हावं रवी, उतरावं पृथ्वी नावाच्या भांड्यात, घुसळावं सर्व जीवांना, सर्व जाती धर्म मिसळतील एकमेकांमध्ये, मिळेल सर्वांना सन्मान, तेव्हाच रुजू होईल भारतात संविधान, तेव्हाच रुजू होईल भारतात संविधान. मी म्हणालो ना तुम्हाला, एवढ्या कमी शब्दांमध्ये संविधान मांडणारा हा कवी जो आहे, तरुण मित्र माझा सागर गोतपागर, शब्दांमधून, त्या शब्दांमागील भावनांमधून आंबेडकरवाद आणि फक्त आंबेडकरवाद. त्यामुळेच आज भीमजयंतीला, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या भीमजयंतीला आज खास त्याला मी बोलवलं. तुम्ही मागे पाहताय का? तेवढं तुम्हाला स्पष्ट दिसत नसेल, कारण आपण मुक्तपीठवर आपले कार्यक्रम मोबाईलवर शूट करतो. आणि पुन्हा त्यातलं एक वैशिष्ट्य सांगतो, आम्ही दोघंच आहोत, कॅमेरा मागे कोणी नाहीये. कॅमेरा त्याचं काम करतोय, मोबाईल कॅमेरा. तिथं दूर तुम्हाला जे दिसतंय, वांद्रे वरळी सिलिंग वरळीच्या बाजूला संपतोय. अगदी कोपऱ्यात तुम्ही पाहाल तिकडे तर तुम्हाला गगनचुंबी इमारती दिसतील. आणि मध्ये तुम्हाला जे बैठे बैठे पुसट, अगदी पुसट, तुम्ही अगदी मोबाईल असं जवळ घेऊन पाहिलात तर जे दिसतंय ते वरळी कोळीवाडा, वरळी गाव. तुम्हाला सांगतो, हे जे चित्र आहे ना, असंच मुंबईचे जीवन आहे. ठळकपणे दिसणाऱ्या त्या इमारती गगनचुंबी धन्नाड्यांच्या, या बाजूला दिसणारा वांद्रे वरळी सागरी सेतू, आणि मध्येला पुसट थोट चाललेलं मुंबईचं वास्तविक जीवन. आणि मला असं वाटतं, प्रेमाच्या पंखांनी स्वप्नातील भराऱ्या घेताना या कवितेनं, या प्रेयसीवर पण जे लिहिलं, प्रेम कविता पण ज्या केल्यात ना, त्या मात्र वास्तवाचं भान राखणाऱ्या आहेत. त्यामुळेच हा तारोबाहेर हा आपल्या घराच्या आत आला पाहिजे. कविता संग्रह आपल्या संग्रहात असला पाहिजे. हा कविता संग्रह घराबाहेर असून चालणार नाही, तो घरात असला पाहिजे, आपल्या पुस्तकांच्या संग्रहात असला पाहिजे. याची तुम्ही नक्कीच काळजी घ्या. जाता जाता मी जे म्हणालो ना, ते केवळ असं कधी मी बोलत नसतो. मी उगाचच, म्हणजे मला तरुण मित्रांना साथ देणं, त्यांच्या सोबत राहणं आवडतं, प्रोत्साहन देणं आवडतं, ते कर्तव्य आपलं. परंतु उगाचच नाही, पोकळ नाही. त्याच्यात प्रतिभा आहे, त्याच्यात परिश्रम आहे, त्याच्यात प्रामाणिकपणा आहे. त्यामुळेच शेवट जो करतोय ना मी, त्याची जी कविता आहे, कोणता प्रिय ही कविता, तशी टिपिकल सुरुवात वाटेल तुम्हाला की प्रिय तू माझा चंद्र, मी तुझी पृथ्वी. म्हणजे एका तरुण कवीनं प्रेयसीच्या मनातून आपल्याला चंद्र आणि पृथ्वी असं सारं काही वदवून घेतलं असं तुम्हाला वाटेल. मात्र त्यात वास्तव कुठं येतं, वैचारिकता कुठे येतं ती पहा. मी एकदम पुढे जातो. प्रिय तू पाठीला बांध, शिव फुले शाहू बाबासाहेब मार्क्सच्या विचारांचं पॅराशूट जे बांधताच तू भरारी घेशील अथांग निळ्या आकाशात, अन अलगद येशील माझ्या कवेत. येशील ना प्रिय, मी वाट पाहत आहे, उभा आहे केव्हाचा माझे दोन्ही हात फैलावून. सागर, खरोखर तुमची प्रत्येक कविता, प्रत्येक शब्द आणि प्रत्येक शब्दांमागील भावना आंबेडकरवाद मांडणारी, वास्तव मांडणारी, स्वप्नांच्या भराऱ्या घेतानाही तुम्ही वास्तवाचं भान ठेवलं. तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. या तुमच्या कविता संग्रहाच्या ताराबाहेरच्या अनेक आवृत्त्या याव्यात, याच शुभेच्छांचं आज मुक्तपीठचा हा
आंबेडकर जयंतीच्या दिवशी, सणाच्या दिवशी, भीमजयंतीला केलेला मुक्त चर्चेचा कार्यक्रम इथंच मी आवर्ता घेतो. तुम्हाला हा व्हिडिओ आवडलाच पाहिजे. ही मुक्त चर्चा, हा मोकळ्या गप्पांचा कार्यक्रम आवडलाच पाहिजे, हीच अपेक्षा आहे. व्हिडिओ लाईक करा आणि इतरांशी सुद्धा या व्हिडिओची लिंक शेअर करा. तसंच आतापर्यंत जर मुक्तपीठचं यूट्यूबवरील व्ह्यूज चॅनल तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा. शेजारचा बेल आयकॉन दाबा, ऑलचा ऑप्शन निवडा, म्हणजे प्रत्येक वेळी तुम्हाला नोटिफिकेशन येईल आणि तुम्हाला नवा व्हिडिओ कळत राहील. मुक्तपीठ, स्वतंत्र बाण्याचं व्ह्यूज चॅनल.